राजकारणात आपल्या भूमिका वेगवेगळ्या असल्या तरी गोकुळमध्ये आम्ही सर्वजण एकत्र आहोत. गोकुळ ही कोल्हापूरची ओळख असून शेतकऱ्यांचं हित जपणं हेच आपलं कर्तव्य आहे. हे विधान होतं कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर. एका गोकुळच्याच संबंधित कार्यक्रमात त्यांनी हे विधान केलं होतं. जेव्हा त्या मंचावर हसनमुश्रीफ, प्रकाश आंबेडकर, सतेज पाटील आणि गोकुळचे इतर सदस्य होते. अर्थात तिथे महाडिक नव्हते बरं का. अर्थातच नसणार, कारण 2021च्या गोकुळच्या निवडणुकीत या सगळ्यांनी एकत्र येत महाडिकांची 25 वर्षाची सत्ता उलथवून लावली होती. आणि याच गोकुळची आता निवडणूक होण्याची चिन्ह दिसत असताना पुन्हा जे काही राजकारण आणि भेटीगाठी सध्या कोल्हापुरात सुरू आहेत, त्यावरून गोकुळमध्ये महाडिकांना परत विरोधी बेकावर बसावं लागेल की काय अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. याचे कारण संचालकांच्या भेटीगाठी हसन मुश्रीफांची माघार. अशात आता नावेद मुश्रीफ म्हणतात की आम्ही महाडिक आणि पाटील दोघांचीही भेट घेऊ आणि निवडणूक बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न करू. मात्र हे दोन्ही नेते एकत्र येतील का? आमदार विनय कोरे यांचाही यात महत्वाचा भाग असू शकतो. ही निवडणूक बिनविरोध त्यांच्या मध्यस्थीने होऊ शकते असेही म्हणलं जाते. मग काय चाललंय सध्या कोल्हापुरात? चला बोलूयात. नमस्कार, मी संजना. कट टू कट मध्ये आपलं स्वागत. गोकुळ म्हणजे कोल्हापूर आणि कोल्हापूर म्हणजे गोकुळ. कोल्हापूरचे राजकारण सहकारावर अवलंबून आहे आणि यामध्ये सगळ्यात जास्त वाटा आहे तो म्हणजे गोकुळचा. कोल्हापूरच्या शेतकऱ्यांच्या आर्थिक वाहिनी म्हणजे गोकुळ असं म्हणलं तरी हरकत नाही. जिल्ह्याचं अर्थकारण अवलंबून असणाऱ्या या संघाची वार्षिक उलाढाल तब्बल 2000 कोटींची. त्यामुळे या संघावर सत्ता मिळवण्यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करत असतो आणि चुरस निर्माण होत असते. 2021च्या निवडणुकीत आमचं ठरलं आता फक्त गोकुळ उरलंय असं म्हणत विरोधकांना एकत्र करत हसन मुश्रीफांना गाठीशी बांधून मंटी पाटलांनी महाडिक आणि केपी पाटलांची सत्ता उलथवून लावली. 21 पैकी 17 संचालक बंटी पाटील आणि हसन मुश्रीफ यांच्या गटाचे निवडून आले. यामध्ये हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव नावेद मुश्रीफ, ज्येष्ठ संचालक आणि गोकुळची सत्ता अनेक वर्ष भोगणारे अरुण नरके यांचे चिरंजीव चेतन नरके, चंद्रदीप नरके यांचे बंधू अजित नरके, केपी पाटील यांचे चिरंजीव रणजितसिंह पाटील, संजीवनी देवी गायकवाड यांचे चिरंजीव कर्णसिंह गायकवाड, यशवंत एकनाथ पाटील यांचे चिरंजीव अमरसिंह पाटील, महादेवराव महाडिक यांच्या स्नुषा शौमिका महाडिक, तर सुचित मिनेचेकर यांना गोकुळमध्ये संचालक पदाची संधी मिळाली होती. तर डोंगळे अरुण गणपतराव हे राजशाहू आघाडीकडून निवडून आले होते. पाटील सुएकर, शशिकांत आनंदराव ही काही महत्वाची नावं आहेत. आता तसं पाहायला गेलं तर 2021 पासून गोकुळच्या सदस्य संख्या 1200ने वाढली. या सदस्य संख्येवरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाले. हे सदस्य वाढवले गेल्याचा आपल्या फायद्यासाठी असा आरोप झाला. यातील काही संस्था अवसायनात काढण्याचे आदेश देण्यात आले. यावर दुग्ध विकास मंत्र्यांनी स्थगिती आणली. त्या स्थगितीवर 1200 संस्था अपात्र करण्याची याचिका दाखल करण्यात आली. कोल्हापूर सर्किट बेंच न्यायालयापर्यंत हा विषय गेला. हसन मुश्रीफांनी देखील यात उडी टाकली. अगदी यावर आपलं अपील ऐकून घेण्यात यावं. या 1200 संस्थांचं नेमकं मत काय हे ऐकून घ्यावं आणि मग त्यांना अपात्र करावं अशी अपील हसन मुश्रीफांनी थेट सर्वोच्च न्यायालयात केली. आणि याचं कारण होतं गोकुळमध्ये प्रशासकीय राज लागण्यापासून रोखणं. आता मागच्याच आठवड्यात या सगळ्याचा निकाल आला. हसन मुश्रीफांना धक्का बसला. जी स्थगिती होती ती आठवण्यात आली आणि 1200 दूध संस्थांचा निर्णय दुग्ध निबंधकांना घेण्यास सांगण्यात आलाय. मात्र या सगळ्या प्रकरणात गोकुळची निवडणूक कुठंही थांबवण्यात येणार नाहीये, ती पार पडेल असंही सांगण्यात आले. अशात हसन मुश्रीफांनी आपली याचिका माघारी घेतली. त्यामुळे या संस्थांना वगळून निवडणुका होणार की नाही याची कल्पना सध्या तरी नाहीये. मात्र निवडणुका बिनविरोध होण्यासाठी आता संचालक आणि अध्यक्ष हसन मुश्रीफांचे पुत्र नावेद मुश्रीफ यांनी प्रयत्न करायला सुरुवात केली. तेही महाडिकांना वगळून त्यांनी सुरुवात केली. ते आता भेटीगाठी घेत आहेत अशी चर्चा सुरू होती. आता नुकताच नावेद मुश्रीफांनी स्पष्टीकरण दिले. त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि सांगितलंय की नेमकं काय होणार आहे. तसं बघायला गेलं तर खूप कमी वेळ सध्या संचालकांकडे जूनच्या शेवटच्या आठवड्यात गोकुळचं मतदान होण्याची शक्यता आहे. गोकुळ दूध संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीतील पात्र सभासदांच्या प्रश्नचिन्हामुळे निवडणूक लांबणीवर पडली आहे. मात्र आता ती प्रक्रिया लवकरच होईल असं म्हणलं जात आणि म्हणून सगळेजण प्रयत्न करतात, कारण मे महिन्यातच संचालकांची मुदत संपते. यावर नावेद मुश्रीफ काय म्हणालेत तर मे महिन्यात संचालकांची मुदत संपते, तत्पूर्वी निवडणूक बिनविरोध होण्यासाठी निर्णय व्हावा अशी विनंती आम्ही सर्व संचालक नेत्यांना करीत आहोत. आज झालेल्या बैठकीत आम्ही सहाय्यक निबंध यांच्याकडे अवसायनातील संस्थांची सुनावणी तातडीने घेऊन निर्णय द्यावा अशी मागणी केली आहे. आम्ही आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, आमदार अमोल महाडिक यांची भेट घेणार आहोत. निवडणुकीचा खर्च वाचवण्यासाठीही ती बिनविरोध करावी अशी मागणी सतेज पाटील यांची आम्ही भेट घेणार आहोत. निर्णय मात्र सर्व नेते एकत्रितपणे घेतील असं नावेद मुश्रीफ म्हणाले. आता बघा, अगदी काही महिन्यांपूर्वी
धनंजय महाडिक यांनी गोकुळ दूध संघाची निवडणूक भाजपच्या नेतृत्वाखाली महायुती म्हणून एकत्र लढवली जाईल असं स्पष्ट सांगितलं होतं. मात्र आता परिस्थिती वेगळी दिसते. नावेद मुश्रीफ म्हणतात की महाडिक आणि सतेज पाटील या दोघांचीही भेट घेतली जाईल, पण प्रत्यक्षात हे दोन्ही नेते एकत्र छताखाली येऊन बिनविरोध निवडणूक लढवतील अशी शक्यता सध्या तरी फारशी दिसत नाहीये. दुसरीकडे आमदार विनय कोरे यांची भूमिका देखील महत्वाची ठरते. त्यातच सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांच्यातील मैत्री ही राजकारणात ही नेहमीच दिसून आली. दोघंही एकमेकांना गरज होती तेव्हा एकमेकांना साथ देताना दिसले. अगदी कोल्हापूर जिल्हा परिषदेची निवडणूक जरी आता आपण पाहिली तरी. जर आपण मागच्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीकडे पाहिलं तर विनय कोरे यांनी सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांना साथ दिली होती आणि महाडिक गटाच्या ते विरोधात होते. पण आता परिस्थिती बदलली. जिल्हा परिषद आणि महापालिकेच्या राजकारणात महाडिक आणि कोरे यांची केमिस्ट्री काही प्रमाणात जुळलेली दिसली. त्यामुळेच बिनविरोध निवडणुकीचा प्रस्ताव त्यांच्यासमोरही ठेवण्यात आलाय. मग आता सगळ्यात मोठा असा प्रश्न की विनय कोरे हे महाडिक आणि सतेज पाटील यांना एकत्र आणू शकतील का? कारण याआधी विधान परिषदेच्या निवडणुकीत अमल महाडिक आणि सतेज पाटील आमने सामने असताना कोरे यांच्या मध्यस्थीमुळेच ती निवडणूक बिनविरोध झाली होती असं सांगण्यात येतं. त्यामुळे त्यांच्याकडे दोन्ही बाजूंना एकत्र आणण्याची क्षमता आहे हे सिद्ध झाले. म्हणून यावेळी कोरे अशीच भूमिका निभावून महाडिक आणि सतेज पाटलांच्या समझोता घडून आणतील का? गोकुळची निवडणूक बिनविरोध होईल का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र या सगळ्या घडामोडींवर तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका.